आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी मेळावा होता, तिकडे गेलो होतो वरळीला। आता तिकडे गेल्याच्या नंतर मला काही गोष्टी कळल्या। का गेलो होतो मी? कारण राजसाहेब भरपूर दिवस झाले काही बोलत नव्हते, मौन होते। का होते मौन? आणि आज मला माझ्या डोक्यात असं होतं की आज बीजेपी बरोबर युती असेल किंवा राजसाहेब आता भूमिका सांगतील की आपल्याला पुढे बीजेपी बरोबर जायचंय आणि काम करायचं, या सगळ्या डोक्यामध्ये माझ्या गोष्टी होत्या आणि तशाच गोष्टी घेऊन मी चाललो होतो। गेलो आणि पाहिलं सगळं। आपण सगळ्यांनी जर का जाहीर सभा राजसाहेबांचं पाहिलं असेल तर गोष्टी आपल्याला कळल्या असेल राजसाहेबांना काय बोलायचं होतं। आज खरं या व्हिडिओमध्ये मला महाराष्ट्र सैनिकांना सांगायचं आहे, ज्या गोष्टी राजसाहेबांनी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला कळल्यात का? तुम्हाला ते विचारायचं आहे काय गोष्ट मित्रांनो राजसाहेबांना सांगायची होती। व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो, पण पूर्ण पहा, कारण जर का तुम्ही अर्ध्यात पाहिला व्हिडिओ तर मी जे काय बोलतोय ते तुम्हाला कळणार नाही आणि अर्थाचा गैरसमज होईल। तर त्याच्यामुळे मित्रांनो, मी जेव्हा सुरुवातीला गेलो माझ्या डोक्यात असं होतं की आपल्याला युतीमध्ये जायचं आहे काय महाराष्ट्र सैनिकांना, ह्या सगळ्या गोष्टी अशा मला जाणवत होत्या। पण मित्रांनो, सुरुवातीलाच राजसाहेबांनी छावा या चित्रपटाचं आपल्याला बघण्यासाठी जे आव्हान केलं की छावा हा चित्रपट पाहिला पाहिजे मराठी माणसांनी महाराष्ट्रामध्ये। कुठेतरी असं वाटलं होतं ईव्हीएम बद्दल बोलतील, आता ईव्हीएमचे झोले काय बोलतील, पण राजसाहेबांनी सांगितलं कुठेतरी बोलतात ना घोटाळा झालाय काहीतरी, पण नक्की तो ईव्हीएमचा घोटाळा आहे का ह्याच्यावर राजसाहेब बोलले नाही। कन्फर्म कुठली गोष्ट सांगू शकत नाही, पण झालेलं आहे, ह्या गोष्टी झालेल्या आहेत। कारण भरपूर उदाहरणं राजसाहेबांनी दिली आणि त्याच्यावरून कळते असं की ईव्हीएम मध्ये कदाचित घोटाळा असू शकतो किंवा मग काहीतरी घोटाळा असू शकतो। पण राजसाहेबांनी पहिली गोष्ट सांगितली की माझ्यावर जो आरोप लागलाय की मी भूमिका बदलतो, माझा पक्ष भूमिका बदलतो, तर तो कितपत खरं आहे। तर राजसाहेबांनी तुम्ही सभेत पाहिलं असेल की सगळ्या गोष्टी सांगितल्या, किती स्पष्टपणे भूमिका मांडली की आजपर्यंत हे जे आपण पक्ष पाहतोय, जे सत्तेत बसले, जे नेते पाहतोय आपण, ह्या सगळ्यांनी आजपर्यंत भूमिका, पक्षाची भूमिका असेल, त्यांची भूमिका असेल, हे प्रत्येक जणांनी आजपर्यंत भूमिका बदलल्या। पण मित्रांनो, आजपर्यंत आपण त्यांना कधीच काही न बोलता आपण राजसाहेबांना का बरं बोलतो की हा भूमिका बदलणार आहे, म्हणजे ते समोरच्यानी केलं तर प्रेम आणि आपण केलं तर बलात्कार, असं राजसाहेबांनी सांगितलं। आणि हे मला असं वाटतं तितकंच तिखट आहे पण तितकंच खरं आहे मित्रांनो। ही गोष्ट मी असं का बोलतोय, आपण एकदा विचार करणं गरजेचं आहे। जो माणूस महाराष्ट्रातला मराठी माणसासाठी प्रत्येक वेळेला झटत राहिला, बोलत राहिला, त्या माणसावर आपण काय भूमिका बदलणारा पक्ष किंवा भूमिका बदलणारा नेत्या म्हणून आरोप करतोय। हे आरोप केलेत कोणी? हे IT सेलवाले। मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय की एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं असं राजसाहेबांना बदनाम करण्यासाठी, राजसाहेबांना बदनाम करण्यासाठी काय करणार, आजपर्यंत सत्तेत आले नाही तर त्यांच्यावर काय आपण आरोप लावू शकतो, तर काय, तर भूमिका बदलणार। तर राजसाहेबांचा स्वभाव हाच आहे की जो चांगलं करतो त्याला चांगलं बोलायचं, जो वाईट करतो त्याला वाईट बोलायचं। तर काम जिकडे होतंय तर तिकडेच त्याची बोलतात ना तारीफ केली पाहिजे, आणि जिकडे काम नाही होतंय तर त्याला तिकडे आपण बोललो देखील पाहिजे। हा राजसाहेबांचा स्वभाव मित्रांनो खरं मला आवडतो आणि मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्र सैनिक माझे जे आहेत, सगळे माझे जे व्हिडिओ बघतात सर्वांना तुम्हाला पटत असतील हे त्यांचे विचार, आणि त्याच्यामुळेच राजसाहेबांनी आजपर्यंत हे कार्यकर्ते कमवलेत। माझ्या महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, आजपर्यंत तुम्ही जर का माझे व्हिडिओ पाहिले नसतील आधीचे तर माझे सगळे व्हिडिओ पहा, कारण मी आजपर्यंत राजसाहेबांवर, महाराष्ट्र सैनिकांवर बोलत आलो। मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये राजसाहेबांची एकदा तरी सत्ता यावी। तुम्हाला देखील वाटत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी बोलणारा आपला एकच नेता आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे। आणि त्याच्यामुळे मित्रांनो माझं प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असतो, माझे व्हिडिओज तुम्ही पाहताय, फक्त तुम्ही सबस्क्राईब करत नाही, कारण तुम्ही सबस्क्राईब, एक व्हिडिओ तुम्ही पाहताय माझा आणि त्यानंतर मग तुम्हाला दुसरे माझे व्हिडिओज भेटेल, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब जर का केलं तर माझे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण मला असं वाटतं की महाराष्ट्र सैनिकांनी, मराठी माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे। मग ते मराठी बोलीचं हे प्लॅटफॉर्म जरी असेल तरी ते चांगलं आहे, कारण मित्रांनो आज जर का यूट्यूबवर दुसरे पाहिले ना मित्रांनो तुम्ही, जे फक्त हिंदुत्व, मराठी असून हिंदुत्व करतात, मला असं वाटतं मराठीला हिंदू बनवलं जातं। हे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत आलोय, प्रत्येक वेळेला आपल्या नावामध्ये फक्त मराठी लिहितात पण ते बोलतात आधी हिंदुत्वाची गोष्ट। मला असं वाटतं मराठी माणसाबद्दल महाराष्ट्रात बोलणं गरजेचं आहे। आणि आपल्या काही लोक तिकडे जातात आणि कमेंट देखील करतात जय श्रीराम किंवा मग जय हिंद। मित्रांनो कमेंट करणं चुकीचं नाही, पण त्याच्या आधी आपला महाराष्ट्र, जय महाराष्ट्राचा नारा कुठे गेला? मी प्रत्येक वेळेला बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी। मला असं वाटतं मी बोलतात ना प्रखरपणे, मी खुले आम बोलतो मी महाराष्ट्र सैनिक आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे तुम्ही जर का मला पाठिंबा नाही दिला तर मित्रांनो मग कोण पाठिंबा देणार? तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। महाराष्ट्र सैनिक तुम्ही माझे भाऊ आहात, त्याच्यामुळे आपल्या या लहान भावाला तुम्ही पाठिंबा द्या। पुढे मित्रांनो तुम्हाला असं सांगायचं, आज राजसाहेबांनी एक शपथ घेतली होती। कोणाची शपथ घेतली? तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ। ही पहिल्यांदा घेतली का? नाही, दुसऱ्यांदा घेतली। गुढीपाडव्याच्या मेळाव्याला मित्रांनो उद्धव साहेबांना जेव्हा त्यांनी विचारलं, ते सांगत होते, उद्धव साहेबांचा एक किस्सा सांगत होते की उद्धव साहेबांना त्यांनी विचारलं होतं की तुला पक्षप्रमुख व्हायचं आहे का, तुला मुख्यमंत्री पद पाहिजे का? तेव्हा उद्धव साहेबांनी हो म्हणून सांगितलं। ह्या गोष्टी शपथ घेऊनच का राजसाहेबांनी सांगितलं की आज ही जे ईडीची त्यांच्यावर बोलतात ना, ईडी जेव्हापासून लागले राजसाहेबांना तेव्हापासून राजसाहेबांची भूमिकाच बदलली, बीजेपीच्या सोबत गेले, ह्या सगळ्या गोष्टी राजसाहेब बोलतात बोलल्या
राजसाहेबांसारख्या नेत्याला, राजसाहेब बोलताना माझ्यासारख्याला तुम्ही ईडीची काही धमकी देत आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी लोकांपर्यंत जर का असंच सांगितलं असं राजसाहेबांनी नाही हे अशा गोष्टी, तर कोणी विश्वास ठेवला नसता. म्हणून महाराजांची शपथ त्यांना घ्यावी लागली. हे मग उद्धव साहेबांचे जे गुढीपाडव्याचं जे सांगितलं ते प्रकरण किंवा मग आज ईडीचं का मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, दोन गोष्टी जर राजसाहेबांनी सांगितलं, भूमिका बदलणारा पक्ष आणि भूमिका बदलणारा नेता, हे राजसाहेबांना आरोप लावलेत. आणि दुसरं जेव्हापासून ईडी लागली तेव्हापासून राजसाहेब गेले तर बीजेपी बरोबर. ह्या गोष्टी राजसाहेबांना कुठेतरी बोलतात ना, त्यांचा जो कलंक लागला होता ना, तो त्यांना स्पष्टपणे सांगायचा होता. आणि तो आज स्पष्टपणे सांगितला. महाराष्ट्र सैनिकांना आज आपल्या पक्षाला 18 वर्ष झालेत. आज 18 वर्षानंतर आपण मॅच्युअर होणं गरजेचं आहे. आज 18 वर्षानंतर आपल्या समोर जो असतो ना पदाधिकारी किंवा कार्यकर्ता समोरच्या पक्षाचा, जो आपल्याला बोलतो की बाबा रे तुमचा पक्ष असा, तुमचा नेता असा, तर त्याला आपण उत्तर देणं गरजेचं आहे. आज प्रत्येक पक्षातले लोक बोलतात तुमचा नेता चांगला आहे पण तुमचे कार्यकर्ते चांगले नाहीत. हे का बोलतात असं? कारण आपला कार्यकर्ता तेवढा अभ्यास करत नाही. राजसाहेबांचं हेच मत आहे की आज याच्या पुढे आता आपण प्रत्येक भूमिका जे बदलणारे या सगळ्या गोष्टी आपल्यावर टीका करतायत त्यांना उत्तर देणं तितकंच बोलतात, त्यात ताकदीने, राजकीय ताकदीने उत्तर देणं गरजेचं. हे राजसाहेबांनी आज सांगितलं. मला असं वाटतं तुम्हाला नसेल जमत तर मित्रांनो माझे हे व्हिडिओज त्या लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या या व्हिडिओज माध्यमातून आपण महाराष्ट्र सैनिकांना मी बोलतात ना की सांगण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असतो. राजसाहेबांचे विचार हे प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मला पाठिंबा द्या, माझे हे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत पोहोचवा. दुसरी गोष्ट मला असं सांगायचं मित्रांनो, खरंच आता जागं होणं गरजेचं आहे. आज आपण 18 वर्ष आले फक्त आपल्याला, पण तरी आपला पक्ष जो आहे तो आपण दुसऱ्याच्या कंपॅरिझन बघितलं, शिवसेना असेल, बीजेपी असेल, या लोकांच्या कंपॅरिझन बघितलं, आपला पक्ष चांगला कामगिरी करतोय. हे आपल्या बाकीच्या लोकांसारखं नाही आहे, ह्याच्या कानपट्टीवर बंदूक ठेव आणि मग इथे घे, या सगळ्या गोष्टी नाही आहे. म्हणजे त्या लोकांना तिकडे काही गोष्टी बोलतात ना, त्या पक्षात काम करायचं नसतं, पण तरी जबरदस्ती बीजेपीने प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला उचलले, नेत्याला उचलले आणि आपल्याकडे करून घेतले. ह्या सगळ्या गोष्टी राजसाहेबांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नाही आहे, राजसाहेबांनी केलेल्या नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला माहिती आहे आज बीजेपीचं नाव, जरी बीजेपी सत्तेत असली तरी बीजेपीचं नाव काय आहे आणि बीजेपी बद्दल लोक काय विचार करतात हे प्रत्येकाला माहिती आहे. जसं की राजसाहेबांनी उदाहरण दिलं होतं की मोदींनी सांगितलं होतं की अजित पवार यांना आम्ही आत टाकू आणि त्याच्यानंतर मग अजित पवारच आत आले. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे अगोदर ह्यांचा प्रश्न कोण का नाही विचारत आहे. आपण फक्त राजसाहेबांना प्रश्न विचारतो की हा भूमिका बदलतो, हे ह्यांचं काय. म्हणजे मला असं वाटतं मित्रांनो, आपण ह्यांना पण विचारला पाहिजे प्रश्न. सत्तेतल्या लोकांना आपण प्रश्न विचारत नाही, पण ह्या विचारात सत्तेत नाही आहे तरी महाराष्ट्रासाठी करतोय ते म्हणजे आपले राजसाहेब ठाकरे. त्यांना आपण प्रश्न विचारतोय, त्यांना आपण बोलतात ना काही नाही ते बोलतोय. आपण महाराष्ट्रातले मराठी लोक त्यांना नावं ठेवतोय आणि आपण जय श्रीराम करे, हे मराठी लोकांना सगळे हिंदू बनवतात. जय श्रीराम ह्या देवाचा नारा घेऊन नाही, हे सगळे हिंदू करतात लोकांना. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आज महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जय महाराष्ट्राच्या या नाऱ्याखाली आज महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र होता शिवसेनेच्या काळामध्ये. आज जय श्रीरामच्या नावाखाली हिंदुत्व म्हणून एकत्र आहे महाराष्ट्रात मराठी माणूस. कारण ह्या लोकांना आहे ना, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी न करता फक्त हिंदू म्हणून एकत्र पाहिजे. म्हणजे कसं आहे, हिंदू बोललं तर मग सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येतात महाराष्ट्रात, पण त्यात मराठी माणूस मार खातोय ना. मग हिंदू म्हणून जर का आपण एकत्र आलो महाराष्ट्रामध्ये तर हा परप्रांतीय येतो आपल्याला मारतोय, मग आपण त्याला काय बोलणार. मग तो समजतो ना, अरे भाई हिंदू ना अभी हम लोग भी आपके बराबर आहे, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही आमची बराबरी करणार. ही आपली लायकी काढून ठेवली महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची. तुम्ही ही गोष्ट समजणं गरजेचं. मराठी माणसं अन्याय झाला तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेस आली. का मित्रांनो आली? कारण महाराष्ट्रातल्या आपल्या राजसाहेबांचं महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर प्रेम आहे. जसं आज राजसाहेबांनी सांगितले की ह्या लोकांच्या, ह्या असल्या लोकांसाठी आपली भूमिका जी आहे ना पक्षाची, ती यांच्यासमोर आपण खराब करणार नाही, राजसाहेबांनी असं सांगितलं. आणि दुसरी गोष्ट राजसाहेबांनी जी सांगितली, आपल्याला लोकांनी मतदान केलं आहे, पण ते मतदान जे आहे ना मित्रांनो, ते कुठे गेले काय माहिती नाही. आणि त्या गोष्टी त्याचा बोलतात ना, आता त्या गोष्टीचा विचार पण करायचा नाही. निकाल झाला, लागला, सगळ्या गोष्टी झाल्या, याच्या पुढे आपल्याला कसं वागायचं, कसं राहायचं आहे. आता येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राजसाहेबांनी जसं सांगितलंय, पदं जी असतील त्यांची कदाचित नवीन नावं देखील होऊ शकतात किंवा रिफॉर्म भूमिका होऊ शकते. काही लोकांचे पदं एक्सचेंज होऊ शकतात, काय सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण ते जे काय होणार आहे मित्रांनो, पक्षाच्या फायद्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बोलतात ना एक वेगळा त्यांचा एक कार्यकर्ता शिबिर टाईप असं आपण बोलतो ना, की सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. काय झाल्या पाहिजे, विभागाध्यक्षापर्यंत आणि शाखा अध्यक्षापर्यंत 30 कार्यकर्त्यांपर्यंत गोष्ट पोहोचली पाहिजे. कारण आपल्याकडे प्रोटोकॉल ह्या सगळ्या गोष्टी भरपूर, त्याच्यामुळे कामं करता येत नाही. आपले अंतर्गत वाद होत आहेत. अंतर्गत वाद आता बाजूला ठेवून राजसाहेबांच्या मनात देखील तेच आहे, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावं आणि आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. याच्यापुढे आपल्याला एकच काम करायचं आहे. राजसाहेबांनी आज आपल्या जी एवढी सगळी गोष्ट सांगितली आहे त्याच्यामागे एकच कारण आहे आणि मला तुम्हाला शेवटी हेच सांगायचं आहे
की फक्त आणि फक्त राजसाहेबांवर, आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जे डाग लागले ते आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवून सांगायचं आहे की बाबा रे हे अशा गोष्टी नाही, हे अशा आहेत. बाकीचे लोक काय आहेत ना, पक्षातले लोक, हे ह्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना राजकारण कुणामुळे खराब झालंय, कुठल्या पक्षामुळे, कुठल्या नेत्यामुळे खराब झालंय, हे आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचून सांगणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात मराठी माणसासाठी राजसाहेब किती गरजेचे आहेत किंवा हिंदुत्वासाठी राजसाहेब किती गरजेचे आहे हे आपल्याला घरोघरी पोहोचून लोकांना सांगणं गरजेचं आहे. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.